ताज्या मटारचे, भरपूर लेयर्सचे आणि खारीपेक्षा खुसखुशीत पॅटीस कसे बनवायचे ते पाहूयात. बेकरीमध्ये मिळतात अगदी तसेच घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने हे बनवून तयार होतील. मटारशिवाय यामध्ये इतरही भाज्या घेऊन पार्टीसाठी सुद्धा स्नॅक्स म्हणून हे पॅटीस तुम्ही बनवू शकता. तर लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे हे खुसखुशीत पॅटीस कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कुकरमध्ये काढून घेतले. यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं, कुकरला झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. बटाटा शिजवताना जास्त पाणी वापरायचं नाही. आता बटाटा शिजतोय तोपर्यंत पीठ मळून घेऊयात. तर इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं. 2 चमचे यामध्ये तेल घेतलेलं आहे. गरम तेलाचं मोहन यामध्ये वापरायचं नाही. तेल पिठाला चांगलं चोळून घेतलं. आता थोडं-थोडं पाणी घालून मऊ अशी ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची. यामध्ये गरम तेलाचं मोहन वापरलं तर तळताना यावरती फोड येऊ शकतात. 1 कप मैद्यामध्ये फक्त 2 चमचे तेल आपल्याला वापरायचं आहे. यापेक्षा जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर पॅटीस खूप तेलकट बनू शकतात. तर असं हे जास्त घट्टही नाही किंवा जास्त सैलसर नाही. याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे ही आपल्याला कणिक भिजवून घ्यायची. 2 शिट्ट्यानंतर कुकर आता थंड झालेला आहे आणि हे पहा बटाटे आता परफेक्ट शिजलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप ताजा मटार घेतला. यामध्ये 1 इंच आल्याचे काप, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. ही आपण भाजी झाल्यानंतर वापरायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्येच 1 चमचा धने घेतले, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतले. पाणी न घालता फक्त 2च वेळा हे आपल्याला फिरवून घ्यायचे. तर हे पहा असं हे मोठं-मोठंच आपल्याला वाटून घ्यायचंय. आता या भाजीसाठी कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा. म्हणजे स्टफ करून घ्यायला सुद्धा खूप सोपं पडतं आणि पॅटीस सुद्धा तेलामध्ये तळताना फुटत नाहीत. कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये फोडणीसाठी थोडेसे जिरे आणि कढीपत्त्याची पाने घेतली. थोडासा हिंग सुद्धा घेतलेला आहे. हे सगळं छान तडतडल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये काढून घ्यायचा. कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत तेलावरती आपल्याला परतून घ्यायचंय. एक लहान आकाराचा कांदा इथे मी वापरलेला आहे. कांदा सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. कांदा न वापरता सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता. कांद्याचा हलकासा रंग बदलला की वाटण यामध्ये काढून घेतलं. आता शिजवून घेतलेल्या बटाट्यापैकी 2 बटाटे इथे मी मॅश करून घेतलेले आहेत किंवा 3 अगदी लहान आकाराचे बटाटे सुद्धा यामध्ये वापरू शकता. आता मंद आचेवरच हे सगळं चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये पाऊण चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घ्यायची. यामुळे भाजीला अतिशय चटपटीत अशी चव येते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली. पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं. गॅस मी बंद केलेला आहे. यावरती झाकण ठेवून भाजी थंड होईपर्यंत वाफ काढून घ्यायची. भाजीमध्ये पाणी घालायचं नाही, अशीच आपल्याला ही वाफवून घ्यायची. तर हे पहा पॅटीससाठी भाजी तयार झालेली आहे. आता पॅटीसला भरपूर लेयर्स सुटण्यासाठी इथे आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 3 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. यामध्ये 1.5 ते 2 चमचे तूप घ्यायचं. हे मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला हा साठा बनवून तयार झालेला आहे. पॅटीस बनवताना हा साठा वापरल्यामुळे अतिशय खुसखुशीत पॅटीस बनवून तयार होतात. या वेळेमध्ये कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे. पुन्हा एकदा थोडीशी मळून घेतली. आता याचा एक रोल बनवून घ्यायचा आणि समान भागांमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचंय. तर 5 ते 6 भागांमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचंय. तर या पद्धतीने याचे समान आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचे. आता प्रत्येक गोळ्याला असं थोडंसं पीठ लावून याची चपाती आपल्याला लाटून घ्यायची. तर जितकं जमेल तितकं हे आपल्याला पातळ लाटून घ्यायचंय. म्हणजे पॅटीसवरचे लेयर्स सुद्धा अगदी नाजूक बनून तयार होतील आणि आतपर्यंत हे लेयर्स व्यवस्थित तळले सुद्धा जातात. पीठ लावून घेतलेल्या या प्लेटमध्ये या चपात्या ठेवून द्यायच्या. म्हणजे सगळ्या चपात्या लाटून होईपर्यंत या एकमेकांना चिकटणार नाहीत. आता प्रत्येक चपातीला 1-1 चमचा हा साठा लावून घ्यायचा आहे. तर चपातीच्या सगळ्या बाजूंनी अगदी एकसारखा हा लेयर आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर यावरती थोडासा मैदा घ्यायचा आणि दुसरी चपाती यावरती ठेवून द्यायची. पुन्हा यावरती 1 चमचा साठा लावून घ्यायचा. साठ्याचा अगदी पातळ लेयर लावून घ्यायचा. म्हणजे पॅटीस सुद्धा जास्त तेलकट बनणार नाहीत, पण खुसखुशीत बनतील. तर या पद्धतीने प्रत्येक चपातीला असा साठा लावून घ्यायचा, थोडासा मैदा यावरती घ्यायचा आणि एकावरती एक लेयर्स अशा करून घ्यायच्या. लेयर्स करून झाल्यानंतर आता याचा एक घट्ट रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हलक्या हाताने दाबत-दाबत आतमध्ये अजिबात जागा शिल्लक ठेवायची नाही. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. रोलमध्ये अजिबात हवा शिल्लक ठेवायची नाही.
नाहीतर याच्या पुऱ्या लाटून घेताना या लेयर्समध्ये तुटू शकतात. तर हे पहा, असा हा रोल करून घेतलेला आहे. याची दोन्ही टोके कट करून घ्यायची आणि एक एक बोटाच्या अंतराने याचे काप करून घ्यायचे. तर हे पहा, याचे लेयर्स एकमेकांना व्यवस्थित चिकटलेले आहेत. असाच हा घट्टसर रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे लाटताना या लेयर्स तुटणार नाहीत आणि त्यामुळेच पॅटीस तळून घेताना भाजी सुद्धा त्यामधून बाहेर येणार नाही. तर असे याचे काप करून याला गोल आकार दिलेला आहे. आता प्रत्येक गोळ्याला असा मैदा लावून घ्यायचा आणि हे लाटून घ्यायचं. यामध्ये साठा असल्यामुळे लाटण्याला किंवा पोळपाटाला हे चिकटून बसू शकतं. त्यामुळे लाटतानाच थोडा-थोडा मैदा लावायचा आणि अगदी पातळ असं हे लाटून घ्यायचं. तर हे पहा, थोडंसं लंबगोलाकार आकारामध्ये हे आपल्याला लाटून घ्यायचंय. आता हे आपल्याला चौकोनी किंवा आयताकृती आकारामध्ये कट करून घ्यायचंय. त्यासाठी याच्या चारी बाजू कट करून घेतल्या. आता याच्या एका बाजूला ही भाजी आपल्याला स्टफ करून घ्यायची. तर 1 ते 1.5 चमचा ही भाजी काढून घेतली. कडेला थोडीशी जागा ठेवायची आणि याला पाणी लावून घ्यायचं. आता या पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आणि याच्या बाजू व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या. थोडंसं पाणी लावून चिकटवून घेतल्यामुळे तेलामध्ये तळताना हे अजिबात फुटत नाही. तर याच पद्धतीने एक-एक छोटा गोळा घ्यायचा, थोडासा त्याला मैदा लावून घ्यायचा, लंब गोलाकार आकारामध्ये हे लाटून घ्यायचं. पॅटीसचा जर मोल्ड असेल तर तो सुद्धा वापरू शकता. तर या पद्धतीने ही पुरी यामध्ये सेट करून घेतली. भाजी सुद्धा यामध्ये स्टफ करून घेतली. कडेला थोडंसं पाणी लावून घेतलं. आता ही पुरी या पद्धतीने दुमडून घ्यायची आणि याच्या कडा सुद्धा या पद्धतीने चिकटवून घ्यायच्या. मोल्डमध्ये हे पॅटीस तयार करून घेतल्यामुळे याच्या कडांना सुद्धा थोडीशी डिझाइन तयार होते. कणकेचा जादाचा भाग काढून घेतला आणि या पद्धतीने हे पॅटीस तयार झालेले आहेत. तर या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने हे सगळे पॅटीस करून घेऊ शकता. तर सगळे पॅटीस इथे मी करून घेतलेले आहेत. आता तळून घेण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे, पण अगदीच जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. तेल गरम झालं की यामध्ये पॅटीस सोडून घ्यायचे आणि शक्यतो मंद आचेवरच हे आपल्याला तळून घ्यायचंय. हाय फ्लेमवरती तळायला गेलात तर याच्या लेयर्सचा कलर लगेचच बदलू शकतो. कारण याचे वरचे लेयर्स अतिशय नाजूक बनलेले आहेत. त्यामुळे लगेचच याला गडद रंग येऊ शकतो. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती हलकासा रंग बदलेपर्यंतच हे आपल्याला तळून घ्यायचंय. तर या पद्धतीने एका वेळी 3 ते 4 पॅटीस तळून घेऊ शकता आणि यापेक्षा आकारामध्ये मोठे सुद्धा हे पॅटीस तुम्ही बनवू शकता. तर सगळे पॅटीस तळून घेतलेले आहेत आणि आता हे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आणि हे पहा, अतिशय नाजूक लेयर्सचे, भरपूर लेयर्सचे हे खुसखुशीत पॅटीस बनून तयार झाले. तर ताजा मटार मिळतोय तोपर्यंत हे पॅटीस नक्की करून पहा. बाहेर जसे पॅटीस मिळतात त्यापेक्षा सुद्धा चवीला हे अतिशय छान बनतात. या पद्धतीने करून घेतले तर एकही पॅटीस तेलामध्ये फुटणार नाही किंवा याच्या लेयर्स सुद्धा वेगळ्या होणार नाहीत. तर रेसिपी नक्की करून पहा. घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील.